आतापर्यंत लाभ आला नसलेल्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती कोणती बातमी ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत एकही लाभ मिळाला नाही, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा या दोन्हीतून एकही लाभ मिळाला नाही, यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याचे, मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत. अनेक जिल्ह्यातील काही लाभार्थींना रक्कम जमा झाल्याचे संदेश मिळाले आहे. महिला व बालविकास एकदम महत्त्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार आहे. म्हणजे ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांना लवकरच पैसे जमा होणार आहे. कोणाच्या माहितीनुसार? महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार. ह्या तुमच्याच आलेल्या कमेंट्स आहे, याच्यावरतून तुम्हाला समजून जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या ठिकाणी लाभ मिळतोय का नाही मिळते. ह्या ठिकाणी पहा कमेंट्स आलेल्या, मला मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता नाही मिळालेला आहे, जिल्हा पुणे. पुढचं कमेंट्स, दादा पैसे आलेले नाही आहे, दादा गडचिरोली जिल्हा. मार्च व एप्रिलचे पैसे आले नाही, नागपूर. ह्या ठिकाणी लक्ष द्या, ज्या ठिकाणी पैसे आले किंवा नाही आले. मी या ठिकाणी जास्तीत जास्त कमेंट्स तुम्हाला हे दाखवतोय की आले नाही, म्हणजे याचा अर्थ की तुम्हीच एकट्या नाहीये, भरपूर महिलांना पैसे आलेले नाहीये तेच या ठिकाणी दाखवतोय. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही आले हे या ठिकाणी पाहून घ्या. मार्च एप्रिलचे पैसे नाही आले, सातारा जिल्हा. मला नाही आले, नाशिकहून बोलते, कधी येणार आहे. समोरची कमेंट्स पहा, नाही आले, मुंबई जिल्हा. मला नाही आले, पुणे, कधी येणार आहे. मार्च एप्रिल दोन्ही पण नाही आले, वर्धा. मार्च एप्रिलचा हप्ता नाही आला, दादा मुंबई. मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही, पालघर जिल्हा. ह्या तुमच्याच आलेल्या कमेंट्स आहे. ह्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही, याचा अर्थ की ह्या जिल्ह्यामध्ये भरपूर महिलांना पैसे आले आणि काहींना नाही आले. समोरची कमेंट्स पहा, एकही हप्ता आला नाही, सातारा जिल्हा. संभाजीनगर, माझा एक पण हप्ता आला नाही. समोरची कमेंट्स, नाही आले, रायगड. मला आले नाही, अमरावती. पैसे आले नाही, सातारा जिल्हा. ह्या कमेंट्सनुसार तुम्हाला समजून जाईल भरपूर महिला आतापर्यंत बाकी आहे, त्यांना एकही हप्त्याचे पैसे मिळालेले नाही. मार्च बी नाही आणि एप्रिल पण नाही. म्हणजे तुमचे पैसे देखील हे टप्प्याटप्प्याने येणार आहे. आताच्या सकाळच्या अपडेटमध्ये पण मी तेच सांगितलं की टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहे. समोर पहा, योजनेच्या सुरुवातीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 दरम्यान होती. ही संख्या एप्रिल 2026 पर्यंत 1,76,00,000 खाली आली. म्हणजेच जवळपास 70 लाख लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. वारंवार मुदतवाढ देऊन देखील त्यांनी ई-केवायसी पूर्ण न केल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आलं. येत्या काही दिवसामध्ये ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि पात्र असतील तरच त्यांना लाभ वितरण होणार आहे. सांगायचं तर असं ठरलं तर 70 लाख महिलांनी काय केलं, ई-केवायसी केली नाही. 70 लाख महिलांनी. आणि या 70 लाख महिला काय झालेल्या आहे, वगळण्यात आलेल्या आहे. म्हणजे ह्या काय झालेल्या आहे, बाद झालेल्या आहे, अपात्र झालेल्या आहे. ज्या महिलांना ई-केवायसी केली नाही ह्या काय झालेल्या आहे, बाद झालेल्या आहे आणि अपात्र झालेल्या आहे. तर ह्या महिलांना लाभ मिळणार नाही. मग लाभ कोणाला मिळणार? ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली त्यांना लाभ 100% मिळणार. पण कधी मिळणार? थोडा वेळ लागतोय. भरपूर महिलांना काय झालेलं आहे, पहिल्या दिवशी पैसे आले होते, दुसऱ्या दिवशी पैसे आले होते, पण काही महिलांना ह्या दोन्ही दिवशी पैसे नाही आले, डायरेक्ट तिसऱ्या दिवशी पैसे येण्यास सुरुवात झाली. म्हणजे कळतंय का तुम्हाला काय होतंय? पैसे आता कसे येत आहे,
टप्प्याटप्प्यानं पैसे येत आहे. प्रत्येकाला एकाच वेळी पैसे येत नाही. अगोदर काय होत होतं, 5 दिवसाच्या आत सर्व महिलांच्या, ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते. पण आता काय होतंय, पहिल्या दिवशी 1500 आले, दुसऱ्या दिवशी 1500 आले. पण काही महिलांना तर पहिल्या दिवशी पण नाही आले, दुसऱ्या दिवशी पण नाही आले, तिसऱ्या दिवशी 1500 आले, मग चौथ्या दिवशी 1500 आले. म्हणजे यांचा ग्रुप पडताय. काय ग्रुप पडताय यांचा? गट पडताय. ह्या गटला ह्या दिवशी दिले, ह्या गटला ह्या दिवशी दिले. कळतंय तुम्हाला? गटनुसार पैशाचे वाटप होत आहे, हे तुम्ही समजून घ्या. काहींना आता चौथ्या आणि 5व्या दिवशी पडणार, सोमवार मंगळवार, त्याच्यानंतर बुधवार गुरुवार असे वाटप करताय 2-2 दिवसामध्ये. आणि हे 2-2 दिवस म्हणजे किती? 1500 आणि दुसरे 1500 असे मिळून किती? 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असे आहे की तुमचा कोणत्या गटामध्ये नंबर येईल हे लवकरच लवकर तुम्हाला समजून जाईल. त्याच्यासाठी वाट पहा, थोडेसे दिवस पहा. प्रत्येकाला काही दिवसानंतरच पैसे जमा होत आहे. आता काहींना ह्या गटामध्ये पैसे मिळाले, काहींना ह्या गटामध्ये पैसे मिळाले. गट समजून चला. 2-2 दिवसाचे गट पाडताय. ह्या 2 दिवसामध्ये ह्यांना 3000 रुपये जमा झाले आणि ह्या गटामध्ये 3000. आता चौथा आणि 5वा काही महिलांना फक्त 1500च आलेले आहे, आणखीन पुढचे 1500 आलेले नाहीये. म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाही. एप्रिल महिन्याचे त्यांना देखील हप्ता मिळणार आहे 1500 रुपये. त्यांना टोटल 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि महत्त्वाचं समजून घ्या, महिला कोण अपात्र झालेल्या आहेत, ज्यांना ई-KYC केलेली नाहीये, अशाच महिलांना वगळण्यात आलेलं आहे. जर तुम्ही ई-KYC केलेली असेल तर चिंता करायची गरजच नाहीये, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आणि महत्त्वाचं असं, ज्या ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे मार्चमध्ये, ठीक आहे, मार्चमध्ये, अशा महिलांना देखील हप्ता येणार आहे. त्यांची ई-KYC पूर्ण असेल, लाडक्या बहिणीच्या अटी पण पूर्ण करत असेल तर 100% त्यांना देखील हप्ता मिळणार आहे. 100% हप्ता कसा येत आहे? पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी गट पाडले, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी गट पाडले आणि 5व्या 6व्या दिवशी गट पाडताय. हे गट पाडून पैसे येत आहे, असे टप्प्याटप्प्याने पैसे येत आहे. असं नाही केलं पाहिजे. हे पैसे अगोदर कसे पैसे देत होते तसेच पैसे दिले पाहिजे होते. 5 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते. पहिल्या, दुसरा, तिसरा, चौथ्या, 5वा असे 4-5 दिवसामध्ये सगळ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते. पण आता तसं होत नाहीये. टप्प्याटप्प्याने तर ते पैसे वाटप करत आहे. 1500-1500चा गट पाडताय 2-2 दिवसाचा आणि त्याच्यानुसार पैसे वाटप करताय. असं न करता अगोदर जसं होतं एकाच दिवशी म्हणजे 3-4 दिवसामध्ये भरपूर महिलांना पैसे मिळत होते, तसंच केलं पाहिजे. जर असं करायचं असेल तर सर्वांनी कमेंट्स करा, हो सर असंच झालं पाहिजे. एकदाच लाभ हा वाटप करण्यात आला पाहिजे. टप्प्याटप्प्यानुसार असं वाटप न करता त्यांनी डायरेक्ट 4 ते 5 दिवसामध्ये सर्व लाभार्थी पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले पाहिजे. असे सर्वांनी कमेंट्स करायचे. ज्यांना पैसे आले नसतील त्यांनाही पैसे लवकर जमा होणार आहे. भेटूया अशा पुढच्या अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.